तुमच्यासारख्या पुढाऱ्यांनी आयुष्यभराचा रोजगार मिळवून दिला. अहो आमच्यासारख्याचं काय, सगळ्या मेंदूचा अख्ख्या मोहरच झालं. लक्ष अभ्यासात होतं कुणाचं? मग काय, मोर्चामध्ये पायपीट, आत्मा घोषणा, रात्रीच्या रंगवलेल्या भिंती, प्रस्थापितांना शिव्या आणि त्या दबदबणारी पोस्टर आणि पेटवणाऱ्या त्या कविता यातच वाहवत गेले आणि वाहत वाहत इथे आले. अरे पण तुझ्यासारख्या एका शिपायाचा पोलीस खात्यातील सामान्य शिपाई होण्या इतका फरक काय तुझी शोकांतिका. तुमचे संतप्त विराट मोर्चे आठवतात का दिवस आहे? आपल्या अशांत मोर्चाचे रूपांतर शेवटी आमसभेत व्हायचे. अहो अन्यायाविरुद्ध पेटून उठल्या तरुणांना तुम्ही शांतपणे बसून घ्यायचे, आव्हान करायचे. ऐके ना गंमत, अरे हात सुद्धा धुतले होतास का? हे बघा अजून ओले ले पण पुसले नाही. का? नॅपकिन नाही घरात? आहे, पण हात पुसल्यावर तुम्हाला कसं कळलं असतं की हात धुतले की नाही ते? बाबासाहेब, अरे चांगल्या सवय लावणं वाईट आहे का? वाईट आहे. हो, आमच्या गावात पाणी प्यायला मिळायची बोंब, हात धुवायला कुठून मिळणार? लहानपणी तर पाणी हा प्रकार फक्त पिण्यासाठीच असतो अशीच आमची समजूत होती. पण शहरात आल्यावर आम्हाला प्रथमच कळलं की पाण्याचे इतरही काही उपयोग असतात. आता आमच्या वस्तीतल्या पाण्याला फार तर पोटात जायची सवय आहे. आमच्या हात धुण्याची सवय आम्ही कधी पाण्याला लावली नाही. जेवण वगैरे सगळं नीट केलं ना? हो साहेब. आलोच 5 मिनिटात, कपडे बदलतो. किती वेळ वाट पाहावी लागली? फक्त 5 तास. आणि हे बघा, तुम्ही इथे मला बोलावून घेतले. माझं असं वैयक्तिक काही काम नव्हतं तुमच्याकडे की मी असं अपमानित होऊन तुमची वाट बघत बसून राहावं. बर, काय घेणार? थंडच ना? अहो घ्याव, त्यासाठी फार काही त्रास घ्यायची गरज नाही आम्हाला. तो त्यासाठी ही ट्रीप मुद्दामच ठेवली. अहो नुसतं चहा घेतलाय. अहो ते गरम पेय काय ना की डोक्याची उष्णता कमी करण्यासाठी. हे बघा दादू साहेब, माझं डोकं अजूनही थंडच आहे. मला काहीही नको. ठीक आहे. मोरे जी साहेब. एक काम करा, जी तुम्ही बाहेर जाऊन उभे राहा. जी साहेब. आणि बघा, जोपर्यंत इथली चर्चा संपत नाही तोपर्यंत कुणालाही आतमध्ये पाठवू नका. जी साहेब. समजलं? ठीक आहे. चला जा. जेवण? दादू साहेब, मी काय म्हणतो, तुम्ही जेवण करूनच घे. देवी देवी मला उशीर झालेलाच आहे. थांबले आणखी थोडा वेळ. आता जेवण संध्याकाळी. अहो त्यांना सवय आहे. काय अशा गोष्टीची त्यांना सवय करावीच लागते. बिचाऱ्या घरातल्या स्त्रियांना कशा कशाची सवय करून घ्यावी लागते, नाही का? अहो नाही नाही बाईसाहेब, हो कसं आहे माहिती आहे का, इन्स्पेक्टर म्हटलं, पोलीस ऑफिसर म्हटलं ना की अनेक गुन्हेगार त्यांना वैरी असतात. विशेषतः जाधव साहेबांसारख्यांना तर वैरीच खूप आहे. अहो नाही नाही बाईसाहेब, मला तसं म्हणायचं नव्हतं. अहो घरात शिरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा हेतू काय असेल हे आपल्याला कसं कळणार नाही का? हो ना. ती म्हाताऱ्या मी जावाय घेऊन बसला का? ते शिरतोय, काही करतोय. ती लवकर आणि ती बाहेर. हा रूपच बाकी आहे म्हातारा. परवा तर राम मंदिराच्या कडसाला घट्ट मिठी मागून बसलेला होता. अरे पण इतक्या उंच आणि अवघड जागी हा कसं काय केला बरं? ह्याच गोष्टीचं तर आश्चर्य वाटलं. हा. हा कसा का पिंपल पोचला? पोलीस चौकीत जेव्हा फोन आला तेव्हा जाधव साहेब लगेच तिथे धावत गेले. पोलीस गुलाबीनं काढून समजावून साहेबाला याय कसं तरी खाली आणला. चांगला अर्धा तास कामाचा चालला होता. अरे मला सांग बाबासाहेब, जाधव साहेबांना तिथे जाण्याची काय गरज होती रे? हे काम तर फायर ब्रिगेड वाल्यांचं आहे ना. तुमचं म्हणणं खरं आहे हो. पण हा तर
मंदिराच्या कडसाड करून बसलेला. मंदिरासमोर तुफान गर्दी जमलेली. नमस्कार. मी या नाटकाचा दिग्दर्शक सुशील सहारे. कामगार कल्याण केंद्रामध्ये आम्ही बऱ्याच वर्षापासून येतो. हे 71 वर्ष आहे. म्हणजे या महाराष्ट्रात राज्यनाट्य स्पर्धेपेक्षाही फार जुनी स्पर्धा आहे कामगार कल्याण केंद्राची. आणि खरं म्हणजे आम्हाला इथे येऊन काम करताना आपल्या घरात आल्यासारखं वाटतं. फार असं वाटतं की इथे दरवर्षी प्रयत्न करून इथं येत राहावं. इथली लोक चांगली आहेत आणि व्यवस्था चांगली असते, सुखसुविधा चांगल्या असतात. आणि एक आम्हाला सगळ्या लोकांची जी इच्छा होती एक वेगळं समाज प्रबोधनावर नाटक व्हावं. तर प्रतिकारची कथा आहे. एक भ्रष्टाचारी, एक वाईट मार्गाचा पोलीसवाला आणि समाजामध्ये असणारा जो काही अन्याय अत्याचार आहे, शोषण आहे, त्या पार्श्वभूमीवर असलेलं हे नाटक आहे. आणि या सगळ्या आमच्या 9 कलावंतांनी मिळून हे नाटक सादर केलं. या आमच्या विशाखा देशपांडे मॅडम आहेत, ह्या निलिमा चरडे मॅडम आहेत, हा वैशाख रामटेके आहे, हा सूरज उमाटे आहे, हा देवेंद्र मगरे आहे, राजू आवळे आणि हा प्रज्वल निखार आहे. अनायशी आमचा एक कलावंत वेळेवर काही अडचण झाल्यामुळे त्याची आणि मी सुशील सहारे आहे. तर त्यामुळे आम्ही एक चांगला प्रयोग करण्याची संधी कामगार कल्याण केंद्राने दिली, त्याबद्दल मी त्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. धन्यवाद. ये भाऊ बोला, कोण बोलताय? दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि खरंच चांगल्या प्रकारे स्पर्धा होत आहेत. गेल्या 1 तारखेपासून आणखी काही नाटकं शिल्लक आहेत. अशाच प्रकारे इथल्या आयोजकांचं आणि प्रेक्षकांचं सुद्धा चांगलं सहकार्य मिळत आहे. तशी स्पर्धा ही आमच्या रंगकर्मी या हिशोबाने दरवर्षी होत राहाव्या ही तर अपेक्षा राहीलच आमच्या सर्व रंगकर्मीकडनं. आणि खरंच स्पर्धा चांगल्या उत्तम प्रकारे होत आहेत. मॅडम मॅडम बोला. स्त्री शक्ती. खूप छान मजा आली. सगळी सोय होती. नाटक सगळ्यात चांगलं उच्च प्रतीचं करण्याचा खूप प्रयत्न केला आणि काही चुकलं असल्यास क्षमस्व.